हाताने टाळी मुखाने नाम. दिवस कसाही गेला असेल त्याला आपण बाजूला ठेवूया, तुमचा माझा काय सगळ्यांचं सारखंच, ते सगळं बाजूला ठेवूया आणि आपण भजनाने सुरुवात करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिः देवी सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. माधुर्यरसकल्लोळां शिवशक्तिरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीं. नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र, येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमया प्रदीपः. ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं, व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम्. अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं. नमितो योगी थोरविरागी तत्त्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरुज्ञानदेव भगवंत. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अरे माझा व्हिडिओ बंद होता एवढा वेळ, मला माहीतच नाही व्हिडिओ बंद आहे. बरं चला, अजून येत आहेत लोक. या सेटिंगमध्ये काय होतंय, आत येणाऱ्या लोकांना अलाउड करण्यासाठी मला इथे मॅन्युअली अलाउड करावं लागतंय. त्याच्यामुळे थोडंसं मध्ये मध्ये असं होतंय, बघावं लागतंय सारखं. ठीक आहे, तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी आज आपण गीतेच्या श्लोक क्रमांक 21, 22, 23 आणि 24 या 4 श्लोकांवरती बोलणार आहोत. त्यांना थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण त्याच्याही पूर्वी आपली ही जी उर्मी आहे, किंवा आपल्याला वाटतंच आहे, आपल्याला माहीत आहे की संतांची संगत असली पाहिजे, असं असलं पाहिजे, तसं असलं पाहिजे, पण तरीही त्यातल्या त्यात अजून त्याचं महत्त्व वाढावं याच्यासाठी, संत संगतीचं महत्त्व याच्यासाठी कलावती आईंच्या आयुष्यातला एक प्रसंग,
एक छोटासा दृष्टांत तो सांगून आपल्याला आज पुढे जायचं आहे की संत कर्म कसे करत असतात किंवा त्यांचं कर्म न करणं सुद्धा समाजाला, आपल्याला, भक्तांना, साधकांना मार्गदर्शक कसं ठरत असतं. काय होतं माहितीये, आपल्या सगळ्यांना माहितीये हरिमंदिर जे आहे तिथे बेळगावला जे हरिमंदिर आहे तिथे कलावती आईंचा बराच वेळ निवास होता किंवा त्या तिथेच राहिल्या. तिथे राहून त्यांनी सर्व भक्तांना, साधकांना तिथे राहून मार्गदर्शन केलं. आणि आपल्या सगळ्यांना माहितीये आजही गल्लोगल्ली अनेको मंदिरांमध्ये अनेको महिला असतील, जास्त करून महिलांचं प्रमाण जास्त आहे किंवा बालक असतील, लहान मुलं असतील. मी स्वतः माझ्या आयुष्यातली पहिलं बालोपासना केंद्र जर कुठलं अटेंड केलं असेल तर ते कलावती आईंचंच होतं. ते छोटंसं पुस्तक ते बालोपासनेचं, त्याच्यापासूनच सुरुवात झालेली. म्हणजे आईंचा प्रभाव आजही दिसून येतो. जे संत झालेत ना त्यांचा प्रभाव दिसून येतो, हेच त्यांचं सूक्ष्म स्वरूप असतं. तर त्या हरिमंदिरामध्ये आईंचा निवास होता. आणि काय होत होतं, ज्या वेळेस कुठलाही संत शरीरात असतो ना, म्हणजे देहामध्ये असतो, देह धारण केलेला असतो, त्याने देह टाकलेला नसतो ना, तेव्हा त्याचा बऱ्याच प्रकारे छळ होतो किंवा लोक त्याला ओळखतच नाही असं म्हणायला काही हरकत नाही. खूप भाग्यवान विरळा असतात जे त्यांना ओळखतात आणि त्यांच्या संगतीचा संत म्हणून लाभ घेतात. तर काय झालं माहितीये, त्या हरिमंदिरामध्ये किंवा त्या जिथे राहत होत्या, बाजूला त्यांचं घर होतं, तर तिथे एक चोर यायचा. तर तो चोर काय करायचा, रोज रात्री चोर यायचा. आणि जसा चोर आला ना की आई काय करायला लागायच्या, रात्रीचे 12 वाजता, आत्तासारखं तेव्हा नव्हतं, तेव्हाचे रात्रीचे 12 म्हणजे खरंच ती मध्यरात्र असायची. आपले रात्रीचे 1 आणि 2 सुद्धा आपली रात्र होत नाही आत्ताच्या काळामध्ये, पण तेव्हा रात्रीचे 12 म्हणजे एकदम गर्क अंधार, मध्यरात्र. आणि तो चोर आला ना की आई भजन गायला सुरुवात करायच्या. की तो चोर असा पत्र्यावरून असं डोकावून बघायचा, ती कौलं वगैरे थोडीफार बाजूला करून बघायचा, भजनाचा आवाज ऐकायचा आणि तो काही करू शकायचा नाही बरं का. पण आईंना कळायचं की कोणीतरी आलेलं आहे. आणि 2-4 दिवसांनंतर त्यांना असं ब्लिंक होतं की हा चोरच आहे नक्की. पण रोजचा त्यांचा नियम, कोण आता वरतून कोणीतरी बघतंय आणि कोणीतरी येतंय, आत येण्याचा प्रयत्न करतंय, हे कळालं की आई भजन गायला सुरुवात करायची. आपल्या सगळ्यांना माहितीये आईंना दुर्दैवाने आयुष्याच्या बऱ्याचशा आधीच, म्हणजे खूप आधीच त्यांना वैधव्य प्राप्त झालेलं, 2 मुलगे पोटाला होते. आणि त्याच्यानंतर त्यांचा जो अध्यात्माचा प्रवास होता तो बालपणापासूनच होता. मग हा तो काळ होता ज्या वेळेस त्यांची मुलं त्यांच्याकडे नाही आहेत, पण हरिमंदिरामध्ये राहून लोकांना ते गाईड करतायत. त्या लोकांना अध्यात्म कसं करायचं, भजन गाऊन साध्या सोप्या भजनांमधून भगवंताची प्राप्ती कशी करून द्यायच्या हे त्या शिकवत होत्या. आणि तिथे त्या एकट्याच असायच्या बऱ्यापैकी. दिवसा यायची लोक, भजन गायची, त्या वेळांमध्ये प्रवचन व्हायची, कीर्तन व्हायची आणि निघून जायची. मग रात्रीच्या वेळेत आई एकट्याच असायच्या. तर काय व्हायचं, तो चोर आला की आई भजन गायला सुरुवात करायच्या. असे 5-6 दिवस निघून गेले. चोर यायचा खरा, पण त्याला आत येण्याची त्याची हिंमत नाही व्हायची चोरी करण्यासाठी. तर एक दिवस काय होतं, काही निमित्ताने आजूबाजूच्या ज्या महिला असतात ना त्यातली एक महिला काही निमित्ताने हरिमंदिरातच वास्तव्य करते. आणि रात्र झाल्यानंतर तिच्या लक्षात येतं की वरतून खुडखुड वाजतंय, कोणीतरी आलेलं आहे. तर आईला ती विचारते, आई कोणीतरी आलेलं आहे. ती आई तिला हाताने खुणवतात आणि आई भजनाला सुरुवात करतात. आता आई भजन करतायत, मग ती काय करणार, तिला सुद्धा वाटतं ह्या भजन करतायत, आपण कसं गप्प बसावं, म्हणून ती सुद्धा भजन करायला लागते. आणि थोडा वेळ असा निघून जातो, झोप लागते, झोपून जातात. सकाळचा दिवस उजाडतो, दुसरा दिवस उजाडतो. ती बाई विचारते, अहो आई, काल रात्री तुम्ही अचानकच कशा भजन गायला सुरुवात केली हो मध्यरात्री. आई म्हणतात, अगं तुला काय सांगू, असं प्रकार आहे. एक जण येतो, चोरी करायला येतो, पण तो आला की मी भजन गायला सुरुवात करते, तो काही आतमध्ये येत नाही. असे अजून 2-3 दिवस निघून जातात. आणि 2-3 दिवसानंतर दिवसाच्या वेळेत एक मनुष्य हातामध्ये हार आणि पेढ्यांचा पुडा घेऊन आईंच्या दारामध्ये उभा राहतो. आई त्याला विचारतात, कोण तू? तर तो मनुष्य, तो मीच आहे जो एवढे दिवस मध्यरात्री तुमच्या घरामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. देवाच्या अंगावरचे दागिने घेऊन जावा असा माझा मानस आहे, पण तुमच्या भजनाने माझं काही आत येणं होत नाही. पण ते आत येणं झालं नाही, पण तुमचं भजन माझ्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारे आत गेलंय की मला आता चोरी करावीशीच वाटत नाहीये आई. म्हणजे जो रात्री यायचा चोरी करण्यासाठी,
त्याचं नुसतं भजन ऐकून, म्हणजे आई त्याला असंही म्हटलं नाही की तू चोर आहेस ना, चोरी करू नकोस, हे चुकीचं आहे, असं काहीही म्हटलं नाही. त्याला उद्देशून काही बोलायची गरजही लागली नाही. नुसत्या त्यांच्या भजनांच्या चार शब्दाने त्या व्यक्तीचं मनपरिवर्तन झालं. रात्री येणारा चोर दिवसा त्याच ज्या देवाच्या अंगावरचे दागिने चोरायचे त्याच देवासाठी पेढ्यांचा नैवेद्य आणि फुलं घेऊन दारामध्ये उभा राहिला. श्रोते हो, जेवढा साधक जास्त मुरलेला असतो किंवा जेवढा साधक खऱ्या भावनेचा असतो ना, त्याचा साधा शब्द म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन त्याची शिवी सुद्धा आपल्या मार्गाचं परिवर्तन करून आणण्यासाठी समर्थ असते. त्याच्यामुळे जो कोणी काही बोलत आहे ना, त्याला असं समजू नका की हा कोणीतरी असा मिथ्या बोलतोय, उगाच बोलतोय. अजिबात नाही. आपलं मनपरिवर्तन करण्यासाठी, आपल्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी भगवंत कोणाच्या रूपात येईल आणि तो संत त्या क्षणी तो संत असेल आणि आपलं आयुष्य पालटून जाईल ना, सांगता येणार नाही. आईंच्या सानिध्यामध्ये अनेको लोक आली ज्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये परमार्थ मुरवून घेतला. आणि आजही जर तुम्हाला जमलं ना, तर नक्की 1000% मी सांगते, तुमच्या आजूबाजूच्या मंदिरामध्ये कुठे ना कुठेतरी भजन होतंय. फक्त एकदा जाऊन बसा आणि ते इतक्या सुंदर रीतीने आईंनी केलेलं आहे ना, की प्रत्येक वाराचं भजन केलेलं आहे, प्रत्येक देवतेचं भजन केलेलं आहे. तुम्हाला काहीही करायचं नाही. आणि असंही नाही की तुमचा कंठ फार सुंदर पाहिजे, तुम्हाला आ करत तालापी ओढायचे, काहीही नाही. आलाप नको, तालाप नको, मालाप नको, काहीच नको. फक्त जाऊन सुंदर बोलायचं. कोमल वाचा दे रे राम, सज्जन संगती दे रे राम. इतकं सुंदर वाटतं ना, त्याचा फक्त एकदा अनुभव घेऊन बघा. मी किती सुंदर वाटतं असं सांगणार. संतांची संगत आपल्या आयुष्यामध्ये कलाटणी देण्यासाठी त्यांचा एक शब्दही पुरेसा असतो. जसं त्याच्या आयुष्यामध्ये परिवर्तन झालं ना, तसं आपल्याही आयुष्यामध्ये परिवर्तन नक्की होईल. फक्त आपण त्यांच्या संगतीत राहिलं पाहिजे. तुम्ही म्हणाल, ताई आम्ही काय दरोडेखोर आहोत का, ताई आम्ही काय चोर आहोत का? अजिबात नाही. पण आपण दिवसाला कुठे ना कुठेतरी चोरी नक्की करतो. स्वामी माधवनाथांचं एक वाक्य आहे की ज्या वेळेस आपण नोकरीला जातो ना, ऑफिसला जातो, कामासाठी जातो, ऑफिसमध्ये पोचल्यावरती घरी फोन करून 5 मिनिटं बोलणं ही सुद्धा चोरी आहे. का बरं? कारण ऑफिसला आपण 8 तास दिलेले आहेत, त्याचे पैसे आपण घेणार आहोत त्या 8 तासाचे. आणि त्या 8 तासातले 5 मिनिटं, 10 मिनिटं, अर्धा तास, 1 तास आपण गप्पा मारण्यात घालवायचा, म्हणजे ही चोरीच झाली ना. इतके संत सूक्ष्म पद्धतीने विचार करतात आणि इतक्या सूक्ष्म पद्धतीने आपल्याला सांगतात. मग विचार करा, आपण कुठे कुठे चोरी केली असेल. विचार करा, आपण दिवसभरात कुठे कुठे चोरी केली. मग ती कामचोरी, आपली मराठी भाषा खूप सुंदर आहे, मग ती कामचोरी असेल, कामामध्ये चोरी केली असेल, हा कुठे ना कुठेतरी आपण नक्की चोरी केलेली आहे. होतं काय माहितीये का, आपल्याला भगवंत या 4 श्लोकांमधून हेच सांगू इच्छितोय. आज आपण ना त्याच्याबद्दल श्लोकांवरती बोलण्यापूर्वी ना, भगवंत काय बोललाय हे आधी बघायचंय. आधी आपण श्लोकांचं उच्चारण करायचंय आणि मग त्यांच्यावरती बोलायचंय, कारण मग ते बोलण्यामध्ये फार मजा येईल. आपण ऐकूया साक्षात भगवंताच्या मुखातली वाक्य काय आहेत. सो सगळ्यांनी बी प्रिपेअर. आपण आधी श्लोक घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरचं विवरण बघणार आहोत. ठीक आहे? सो लेट स्टार्ट. श्लोक क्रमांक 21. यद्य दा चरती, यद्य दला य, यद्य दा चरती श्रेष्ठ. मग थांबायचं. श्रेष्ठ, पुढचा स अर्धा घेतला तरी चालेल. श्रेष्ठ स्तत्त, सला त आणि दत्त मधला तला त. स्तत्त देवे तरो जनहा नाहीये, जनहा न छोटा आहे. स यत प्रमाणम, खाली लिहिलेलं वाचा. स यत प्रमाणमचा तो जो विसर्ग आहे त्याच्या पुढे क आहे. मग कसं बोलणार आपण? शंख कसा बोलतो तसं सयत प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. ठीक आहे? तर माझ्या मागून बोला, कसा बोलणार हा श्लोक. सगळ्यांनी प्रयत्न करा, सगळ्यांनी वेडं वाकडं जसं सुचतंय ना तसं बोला. इथे कोणीही कॉम्पिटिशन लावलेली नाहीये आणि भगवंत आपले सूर, ताल आणि उच्चार बघत नसतो, फक्त भाव बघत असतो. ठीक आहे? यद्यदाचरती श्रेष्ठ स्तत्त देवेतरो जनहा सयत प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. ठीक आहे? एकदम सहजतेने, फक्त पिच थोडा हाय ठेवा.
माझ्या मागून बोला, यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः. स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. व्हेरी गुड. सगळ्यांचे उच्चार बऱ्यापैकी इम्प्रूव्ह झाले. तर याचा अर्थ असा आहे की श्रेष्ठ मनुष्य जे जे आचरण करतो त्या त्याप्रमाणेच इतर लोकही आचरण करतात. तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो त्याप्रमाणे सर्व मनुष्य समुदाय वागू लागतो. ठीक आहे, खूप सोपं आहे, समजून घेण्यासारखं याच्यामध्ये काही नाही आहे, पण याच्यावरती आपण बोलणार आहोत. ठीक आहे, पुढच्या श्लोकाकडे वळूया. श्लोक क्रमांक 22. नमे पार्थास्ति, नमे पार्थास्ति कर्तव्यन, नमे पार्थास्ति कर्तव्यन त्रिषु लोकेषु किंचन. त्रिषु, त्रिषु, शू आहे ना, तो शू तो असा जरा जीभ वरती लावायची टाळूकडे. त्रिषु. ओके, त्रिषु लोकेषु किंचन. नान वाप्तम वाप्तव्यम, नान वाप्तम वाप्तव्यम, नान वाप्तम वाप्तव्यम. वचा जो उच्चार आहे ना त्याच्या अनुस्वाराचा उच्चार म नका करू, थोडा व करा, थोडा व करायचा आहे. नान वाप्तम वाप्तव्यम वर्त एवच कर्मणी. जर कंटिन्युअस बोलला ना तर म होणार नाही, त्याचा उच्चार वच होणार. ठीक आहे, तर माझ्या मागून बोला, प्रयत्नपूर्वक बोला. नमे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन. नान वाप्तम वाप्तव्यं वर्त एव च कर्मणि. व्हेरी गुड. हे पार्था अर्थात पृथूच्या मुला, मला या तिन्ही लोकात काहीही कर्तव्य नाही आणि काहीही मिळविण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही. असे नाही तरीही मी कर्तव्य कर्म करीतच असतो. हे पार्था, या जगात मला काहीच कर्तव्य नाहीये आणि कुठली वस्तू मी मिळवावी अशी कुठली वस्तूही नाहीये, तरी सुद्धा मी कर्तव्य कर्म करीतच असतो. याचं सौंदर्य आपण बघणार आहोत पुढे. बघा बरं का पुढचा श्लोक. श्लोक क्रमांक 23. यदि यहम, यदि यहन, यदि यहन, यदि यहन. आता ह्याचा जरा प्रॅक्टिस करा. यहन, ह ला य, ह वरती अनुस्वार आहे, त्याचा उच्चार न, कारण पुढे न आहे. ठीक आहे, यदि यहन, यदि यहन, 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 न वर्तेयं, न वर्तेयै, न वर्तेयै जातु कर्मण्य तदिंद्रिय तदिंद्रितः, तंद्रितः, कर्मण्य तंद्रितः, जातु कर्मण्य तंद्रितः, जातु कर्मण्य तंद्रितः. यदि ययन्न वर्तेयं जातु कर्मण्य तंद्रितः. ओके, परत एकदा बोलू. यदि ययन न वर्तेयं जातु कर्मण्य तंद्रितः. मम वर्तमानु वर्तन्ते, मम वर्तमानु, मम वर्तमानु. तो शब्द ना कसा फोडून लिहायचा म्हणून मी लिहिला नाहीये, स्पष्ट उच्चार करा. तो जो रफार आहे त्याला आधी र बोलायचं आहे, मग त ला म जोडायचं, त्याला काना द्यायचंय. मम वर्तमानु वर्तन्ते मनुष्याः, मनुष्याः पार्थ सर्वशः. आता मनुष्याचा विसर्ग पूर्ण बोलायचा नाहीये, अर्धा बोलायचा आहे. का? कारण क, ख, प आणि फ हे 4 असतील तर विसर्गाचा उच्चार अर्धा होतो. मनुष्या पार्थ सर्वशः, शेवटचा विसर्ग पूर्ण बोलायचा आहे. ठीक आहे. मम वर्तमानु वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. ठीक आहे. कसा बोलणार श्लोक? माझ्या मागून बोला. यदि ययन्न वर्तेयं जातु कर्मण्य तंद्रितः. बोला.
यदीयन्न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः। मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः। श्वास बाहेर सोडायचा आहे। मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः। व्हेरी गुड। याचा अर्थ असा आहे की कारण हे पार्था अर्थात पृथापुत्र अर्जुना, जर का मी सावध राहून कर्मे केली नाहीत तर मोठे नुकसान होईल, कारण मनुष्य सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करत असतो। म्हणजे एव्हरीवन इज कॉपीइंग मी, प्रत्येक जण मला कॉपी करतं असा भगवंत इथे सांगतोय। श्लोक क्रमांक 24, तत्सी तत्सी देयु रिमे लोका, तत्सी देयु रिमे लोका, तत्सी देयु रिमे लोका, न कुर्यां कर्म चेद हम, न कुर्यां कर्म चेद हम, न कुर्यां कर्म चेद हम। याच्या जो वरचा रफाराच्या आतला अनुस्वार कुर्यां कर्म चेद हम शंख सारखा उच्चार करायचा आहे। संकरस्य संकरस्य, आता स च्या वरचा अनुस्वार पुढे क असल्यामुळे न उच्चारण होतो। संकरस्य च कर्ता स्या, संकरस्य च कर्ता स्या, मुपहन्या मिमा प्रजाः, मुपहन्या मुपहन्या मिमा, माच्या पुढचा विसर्ग अर्धा, मिमा प्रजाः, मिमा प्रजाः। ठीक आहे, कसं बोलणार मग? मिमा प्रजाः। तत्सिदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम, संकरस्य च कर्ता स्यामुपहन्यामि महाप्रजाः। ठीक आहे, माझ्या मागून बोला। तत्सिदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम, माझी थोडी चुकली झाली, क्षमा असावी। उत्सिदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम, संकरस्य च कर्ता स्यामुपहन्यामि महाप्रजाः। व्हेरी गुड। याचा अर्थ असा होतो, म्हणून जर मी कर्मे केली नाहीत तर ही सर्व माणसे नष्टभ्रष्ट होतील आणि मी संकरतेचे कारण होईल, तसेच या सर्व प्रजेचा घात करणारा मी होईन। संकर संकर म्हणजे इथे कन्फ्युजन असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे। ठीक आहे, तर याच्यामध्ये भगवंतानी इतकं सुंदर सांगितलंय, याच्यातलं एकच वाक्य नोट करून ठेवा। हे वाक्य बघा बरं का, मी पुन्हा एकदा शेअर करते स्क्रीन। हे वालं वाक्य, न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन, न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन। हा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे। जर तुम्ही कोणी वक्ते असाल, इथे प्रवचनकार असाल, कीर्तनकार असाल, तर हा श्लोक त्याचं हे पहिलं वाक्य तरी नक्की नोट करून ठेवा। न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन, या जगात मला करण्यासारखं काहीच कर्तव्य नाही आणि मिळवण्यासारखी कुठलीच वस्तू नाहीये। न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन। ठीक आहे, आता या सगळेजण इथे व्हिडिओ ऑफ होतोय माझा मध्येच। ठीक आहे, आता सगळेजण ऐका बरं का। वाटताना श्लोक अत्यंत सोपे आहेत बरं का। मी पण वाचल्या ना, म्हणजे सुरुवातीला जेव्हा ते घेतले सिक्वेन्स वाईज आपल्या अभ्यासामध्ये, त्यावेळेस वाटलं की काय याच्यामध्ये एवढं काय आहे, भगवंताला करण्यासारखं काही नाहीये। इट्स ओके, ही इज अ भगवंत ना, देव आहे तो, त्याला करण्यासारखं काहीच नाहीये। पण लक्षात घ्या, त्याला करण्यासारखं का नाहीये काही। रामाने मनुष्य देह धारण केला, कृष्णाने सुद्धा मनुष्य देह धारण केलेला आहे, तर ही गोष्ट पुढची। आता तो विषय संशोधनाचा, पण देह तरी माणसाचाच आहे ना या लोकांचा। तरी सुद्धा ते लोक म्हणतायत की आम्हाला कर्तव्य करण्यासारखं काहीच नाहीये।
एक विषय लक्षात घ्या, देव जे कर्म करतो किंवा संत जे कर्म करतात आणि आपण जे कर्म करतो याच्यामध्ये फरक काय आहे? आपली जी सगळी कर्म असतात, विषय त्या दिवशी थोडासा एक वाक्य त्याच्यामध्ये उच्चारलेलं होतं की आपण जी काही कर्म करतो ना त्याचं उगम एकच असतं. कुठलं उगम असतं? कुठली तरी गोष्ट हवी असते. उदाहरणार्थ जॉब करायचंय. का करायचंय? पैसा मिळवायचा आहे. पैसा का मिळवायचा आहे? अरे उदरनिर्वाह करायचा आहे. उदरनिर्वाह, आम्हाला घर घ्यायचंय, आम्हाला सेटल व्हायचं आयुष्यामध्ये. बरोबर आहे की नाही? कुठलंही कर्म, आता मी एखादी वस्तू हा माऊस उचलून मी इथे ठेवला, कुठलंही कर्म आपण जे करतो ना त्या कर्माच्या मागे आपला काही ना काहीतरी उद्देश असतो. ते कर्म करणं कशामुळे असते? ते कर्म आपली कुठली तरी इच्छा पूर्ण करायची असते. इथे येऊन बसणं म्हणजे सुद्धा काहीतरी ज्ञान मिळवणं. कशासाठी ज्ञान मिळवायचंय? अज्ञान घालवायचंय. का अज्ञान घालवायचंय? कारण दुःख आहे, ते घालवून आम्हाला सुख मिळवायचंय. म्हणजे काय? सुख मिळवणं ही सुद्धा कामनाच आहे ना. बरोबर ना? सगळा खटाटोप जगातला कशासाठी आहे? कुठलं तरी सुख मिळवण्यासाठी आहे किंवा कुठलं तरी दुःख काढून टाकण्यासाठी आहे. बरोबर आहे? आम्ही सकाळी उठून आम्ही सगळा केर कचरा काढतो, सगळं काही स्वच्छ करतो. सगळ्यांनी सांगितलं शुचिर्भूतता हवी, तो गोष्ट निराळा, ती गोष्ट निराळी. पण सगळ्यात पहिला उद्देश काय आहे? काहीतरी काढून टाकायचे, घाण काढून टाकायचे, म्हणजे दुःख काढून टाकायचे. जी गोष्ट त्रास देणार आहे ती गोष्ट काढून टाकायची. आपण जे प्रत्येक कर्म करतोय ना त्याच्या मागे काही ना काहीतरी मिळवण्याची आकांक्षा आहे आणि काही ना काहीतरी काढून टाकण्याची आकांक्षा आहे. काय काढून टाकायची आकांक्षा आहे? मोठा मोठी दुःख काढून टाकायची आकांक्षा आहे. संकट निवारायचंय म्हणजे काय? संकटाने येणारं दुःख काढून टाकायचंय आणि ते निवारल्यानंतर काय मिळतं? समाधान मिळतं, म्हणजे सुख हवं आहे. काहीतरी मिळवायचंय म्हणजे सगळ्यात सुपरफिशियल बघितलं तर काहीतरी मिळवायचंय म्हणजे सुख मिळवायचंय किंवा दुःख काढून टाकायचंय किंवा मग दुसरी कुठली भावना असते आपल्या मनामध्ये. एक छोटंसं उदाहरण देते. एखादं लहान मूल जन्माला येतं. आता तुमची माझी गोष्ट सोडूनच द्या, आपण लहान मुलापासून सुरुवात करूया. तुम्ही सुद्धा लहान होता, मी सुद्धा लहान होते कधी काळी, आणि असे लहान होतो की आपण अगदी असे विवस्त्र जन्माला आलोय. लहान असे छोटेसे आपण जन्माला आलो या जगामध्ये. भले आता सगळे आपण कुठल्याही वयात असू, पण आपण लहानसे छोटेसे जन्माला आलो तेव्हा आपल्याला होतं का एवढं सुख असलं पाहिजे, दुःख नसलं पाहिजे, असं सगळं होतं का? नाही. तरी सुद्धा जसा मूल जन्माला येतं तसा त्याचा विचार प्रवाह सुरू होतो. बघा बरं का, सिद्ध करून दाखवते. जेव्हा मूल जन्माला येतं ते खूप लहान असतं. मग त्याला कोणीतरी असं बघायला आलं ना तर काका मामा एखादा यंग मुलगा असेल, कॉलेज गोईंग मुलगा असेल, तर तो कसा करतो? अरे अरे सोनिया, कळतो का तुला? मग तो काका, तो मामा, त्याची आत्ताच्या स्टाईलचा असेल तर एवढी मोठी दाढी, मग तो अशी फॅशन करणार तर त्याचे एवढे मोठे केस, तो त्या मुलाला असं असं करतो, त्याचे गालगुच्छे घेतो, गालावर पप्पी घेतो, त्याच्या पापी घेतो अशी छान. त्या मुलाला आवडतं का? त्याला इरिटेट होतं, नको 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 वाटतं. म्हणजे जन्म झाल्या क्षणी ती संवेदना आलेली आहे, काहीतरी नको आहे मला. पण काय हवं वाटतं? कोणीतरी एक नाजूकशी बाई, कोणीतरी एक नाजूकशी मुलगी माझी खूप काळजी घेते, मला जवळ घेते, मला गोंजारते अंजारते, ती मला हवीशी वाटते. ती म्हणजे माझी आई असते. बरोबर आहे की नाही? मग तेव्हापासूनच त्याला वाटत असतं की जरा काही झालं ना की ते रडतं, कुठे गेली कुठे गेली कुठे गेली, कोण कुठे गेली, आई कुठे गेली. म्हणजे ती कुठे गेली, दूर जाऊ नये, ती हवीशी वाटते. कोण? आई. मग जे सगळे त्रास देतात ते त्याला नको नकोशे वाटतात, ते आले की तो रडायलाच लागतो. म्हणजे जसं मूल जन्माला येतं ना तेव्हापासून त्याला ही भावना चिकटते की काहीतरी हवंय आणि काहीतरी नकोय. काहीतरी नकोय मध्ये काय आहे? भीती आहे. काहीतरी नकोय मध्ये भीती आहे, काहीतरी नकोय मध्ये संकट आहे. लक्षात घ्या, जसं मूल जन्माला येतं तेव्हा त्याच्यासाठी दोन गोष्टी असतात. एक म्हणजे तो स्वतः आणि दुसरं म्हणजे जगत. जसं ते मोठं व्हायला लागतं, आपण जसे जसे मोठे झालो तसं आपल्या आईने आपल्याला शिकवलं महालक्ष्मीचं व्रत करावं, देवळात जावं, चांगलं वागावं. चांगलं नाही वागलं तर कोणीतरी शिक्षा करणार. कोण शिक्षा करणार? देवबाप्पा शिक्षा करणार. बरोबर आहे की नाही? आणि चांगलं वागलं तर खाऊ देणार, चांगलं देणार. कोण देणार? देवबाप्पा देणार. म्हणजे जसे मोठे होतो ना आपण तसे आपण तीन बनतो. कोण तीन बनतो? मी, माझं जगत आणि कोणीतरी एक देव. बरोबर आहे?
कोणीतरी एक सत्ता, असे आपण 3 बनतो. पण जसे आपण मोठे 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 होत जातोय ना, आपण मोठे होत जातोय, जर कोणी या मार्गातलं असेल, साधन मार्गातलं असेल, तर हा सगळा अध्यात्माचा प्रवास, जसं मी तुम्हाला नेहमी म्हणते, प्रवास हा कुठून आहे? जर तुम्ही भक्ती करत असाल तर प्रवास इथून इथपर्यंत आहे. जर तुम्ही ज्ञान मार्गी आहात, ध्यान मार्गी आहात, तर प्रवास इथून इथपर्यंत आहे. आणि जर तुम्ही साधनेत नुकतेच घुसला आहात तर प्रवास कुठून आहे? मी, जगत आणि तो भगवंत, म्हणजे त्रैत असतं. त्रैत, मी, जगत आणि भगवंत, त्रैत. मग त्रैत नंतर द्वैत होतं, मी आणि जगत. तो भगवंत जगतामध्ये आणि माझ्यामध्येच आहे, म्हणजे कोण? मी आणि जगत. मग द्वैत होतं आणि मग त्रैत, द्वैत आणि मग अद्वैत. मी, जगत आणि भगवंत सगळेच एक, म्हणजे कोण? अद्वैत. प्रवास कुठून आहे? त्रैत, द्वैत, अद्वैत. कसा प्रवास जातो? त्रैत, द्वैत आणि अद्वैत. जसे आपण मोठे मोठे होत जातो ना, तसा आपला प्रवास कुठून झाला पाहिजे? त्रैत, द्वैत, अद्वैत. भक्ती मार्गातले असू तर इथून इथपर्यंत, ध्यान मार्गातले असू तर इथून इथपर्यंत, आणि कर्म मार्गातले असू तर ह्या हाताने पायाने कर्म करणार त्या कर्मापासून ते इथपर्यंतचा भगवंत ओळखण्यापर्यंतचा प्रवास आहे. लक्षात घ्या विषय. आता नीट ऐका बरं का. जसं तुम्हाला सांगितलं, आपलं प्रत्येक कर्म आहे, म्हणजे जन्मल्यापासून आपल्यामध्ये ती संवेदना आहे. कुठली संवेदना? काहीतरी हवंय, काहीतरी नकोय. जे नकोय ते काय आहे? भीती आहे. कसली भीती आहे? असुरक्षितता. हे जे शरीर आहे त्याला काहीतरी होईल, त्याची असुरक्षितता. या देहाने जे काही चिकटलेली लोक आहेत, मग माझे नातेवाईक असतील, लग्नाच्या आधी आई वडील, ते दूर जाऊ नये याचं, ते दूर गेलं तर मला दुःख होईल, ते दूर जाऊ नये असं वाटतं. लग्नानंतर पतीला पत्नी आणि पत्नीला पती दूर जाऊ नये असं वाटतं. मुलं बाळ झाल्यानंतर आपल्या मुलांनी दूर जाऊ नये असं वाटतं. भीती, सतत भीती. या देहाशी निगडीत असलेला प्रत्येक जण आपल्यापासून दूर जाईल की काय, असं होईल की काय, तसं होईल की काय, ही सतत भीती लागून राहिलेली असते. मग आपलं प्रत्येक कर्म ती भीती दूर करण्यासाठी असतं. मग आई काय करते? उपास तपास करते. वडील काय करतात? खूप खूप कमवून आणतात, मुलांना सुरक्षितता देतात. आपलं प्रत्येक कर्म हे कुठल्या ना कुठल्या तरी सुखाशी निगडीत आहे किंवा भीतीला, संकटाला दूर करण्यासाठी आहे. म्हणजे आपल्या प्रत्येक कर्माच्या मागे काही ना काहीतरी कामना चिकटलेली आहे. काय चिकटलेली आहे? कामना चिकटलेली आहे. पण भगवंताच्या कर्माच्या मागे काय आहेत? काय वेगळं आहे? काय वेगळं आहे सांगा मला. एकच शब्द सांगेन तुम्हाला. भगवंताच्या प्रत्येक कर्माच्या मागे करुणा चिकटलेली आहे. संतांच्या प्रत्येक कर्माच्या मागे करुणा चिकटलेली आहे. आता त्यांना मिळवण्यासारखं काही नाहीये या जगामध्ये. देवाला मिळवण्यासारखं काही आहे या जगामध्ये? सगळं त्याला मिळालेलं आहे. सगळं तो जिंकून मोकळा झालेला आहे. आता त्याच्याकडून सगळं निघून गेलं तरी चालेल, म्हणजे असलं तरी काय, नसलं तरी काय, फरक नाही पडत. द्वारका उभी करताना सुद्धा कृष्ण तेवढाच खुश होता आणि तीच द्वारका समुद्रात बुडवताना सुद्धा कृष्ण तेवढाच आनंदी होता. प्रत्येक कर्म करत असताना त्याचा हेतू काय आहे? त्याचा हेतू काय आहे? करुणा हा त्याचा हेतू आहे. करुणा का करतोय मी? करुणेपोटी करतोय, दयेपोटी करतोय. करुणा, दयेपेक्षा करुणा थोडी उच्च अवस्थेमध्ये येते. लक्षात घ्या बरं का. मला करायचंय कर्म. कसं करायचंय मला? लोकांसाठी करायचंय मला. आणि कसं होऊन करायचंय मला? आनंदित होऊन करायचंय मला. मला सांगा, आपल्यावरती संकट आलं, आपल्याबरोबर काहीतरी घडलं, तर आपण दुःखी होऊन ते कर्म करतो ना. दुःखी असतो. रोज जॉबला जायचंय, मला जायचं नाहीये तरी मी जातीये. म्हणजे त्याच्या मागे मूळ काय आहे? कामना आहे. ती कामना पूर्ण करण्यासाठी आपण करत असतो. कसे होऊन करत असतो? दुःखी होऊन करत असतो. प्रत्येक कर्म दुःखी होऊन करत असतो. पण भगवंत किंवा जे संत मंडळी आहेत, जी काही एनलाइटेड लोक आहेत, किंवा जे गीतेने सांगितलेला जो कर्मयोग आहे, गीता काय म्हणते? प्रत्येक कर्म कसं करा? आनंदाने करा. स्वतःसाठी करायचं म्हणून नका करू, दुसऱ्यांसाठी करायचं म्हणून करा. त्याचं बीज काय असू द्या? करुणा हे त्याचं बीज असू द्या. त्याच्या सेंटरला काय असू द्या? करुणा असू द्या. खूप सुंदर आहे बरं का. आपण कर्म करत असताना, श्रोते हो, मी तुम्हाला सुरुवातीच्या सेशन्स मध्ये सुद्धा सांगितलं, थोडंसं आजचं ना तुम्हाला असं थोडंसं डिफिकल्ट जाईल, पण हे सगळं आपल्यातलंच आहे. आपणच सगळं बघितलेलं आहे आणि आपण हा प्रवास करतो आहोत. फक्त त्याची जाणीव आपल्याला नाहीये. आपण भुललेलो आहोत. आपण नुसतेच जायचं म्हणून ऑफिसला जातो, आलो की खातो. का खातोय? कशासाठी खातोय? का जगतोय? याचा विचार न करता आपण करतोय.
पण गोष्टी समजून घ्या, उलगडून घ्या गोष्टी. तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं मनाचं परीक्षण करा. मन कसं बोलतं, कोणी ओरडल्यावरती आपल्या मनामध्ये काय भाव उत्पन्न होतो, कोणाशी बोलण्यापूर्वी आपल्या मनात काय आहे, करुणा आहे की त्याचा राग येतो आहे आणि तो राग लपवून आपण वरचेवर चांगलं बोलतोय, की आपण खरंच त्याच्याशी चांगलं बोलतोय, हे आत्मपरीक्षण करा. तसं आजचा एक टास्क लिहून घ्या की इथून पुढे कर्म करत असताना त्या कर्माचं बीज काय आहे ते शोधून काढा. तुकाराम महाराज म्हणतात, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण, जन्मासी कारण दुःख. काय आहे जन्माचं मूळ, आम्ही शोधून पाहिलं. काय आहे जन्माचं मूळ, दुःख हेच कारण आहे जन्माचं मूळ. किती सार्थ बोलतात. तो वेदांत कोणी, तुकाराम महाराजांनी असं उगाच म्हणत नाही, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा आणि येरानी व्हावा भारमाता, उगाच बोलत नाही. जे जे काही वेद बोललेत ना ते तुकाराम महाराज म्हणतात जन्माचं मूळ आम्ही शोधून काढलं. श्रोते हो, तुम्ही म्हणाल ताई मग दुःख काय आहे, तू का आहे दुःख, या बाहेरच्या परिस्थितीमुळे दुःख आहे, अजिबात नाही. ते लहान मूल का दुःखी आहे, ते आहे हेच दुःख आहे. तो लहान मूल आहे हेच दुःख आहे. ते नसतं तर दुःख असतं का त्याला. तुमच्या माझ्या अस्तित्वाबरोबरच चिकटलेलं काय आहे, दुःख आहे. का दुःख चिकटलेलं आहे, कारण आपण या देहाशी जुडलेल्या प्रत्येक वासनेला पूर्ण करण्याच्या मागे लागलेलो आहोत, किंवा या देहाशी चिकटलेल्या गोष्टी आपल्यापासून दूर जाऊ नयेत म्हणून त्याच्या भीतीपोटी आपण कर्म करण्याच्या मागे लागलेलो आहोत. या दोन गोष्टींमुळे आपण भीती आणि ती कामना याच्या मागे लागल्यामुळे आपली सगळी कर्म देहाशी निगडीत आहेत. आणि गीता आपल्याला सांगते, या देहापासून फोकस हटवा आणि कुठे न्या, आतमध्ये न्या. तुम्ही जो आत्मा आहात तोच परमात्मा समोरच्यात आहे आणि त्या करुणेने तुम्ही कर्म करा. बाहेरचं जगत, बाहेरच्या शरीराने जेव्हा कार्य करता त्यावेळेस त्याचं मूळ दुःख असतं आणि अंतःकरणाने आनंद स्वरूप होऊन जिथे करुणा हे बीज असतं त्यावेळेस त्याचं कारण आनंद असतं. का कर्म करायचंय, आम्ही आनंदी आहोत म्हणून कर्म करायचंय. का आम्हाला गीता, का मला G3 सेशन करायचंय, मी आनंदी आहे म्हणून मला G3 सेशन करायचंय. व्हॉट इज द रिझन ऑफ सॅडनेस, काय दुःख आहे आपल्या, काय कारण आहे आपल्या दुःखाचं, आपलं असणंच हेच कारण आहे दुःखाचं. मग ते घालवू शकतो का आपण, हो आपण घालवू शकतो. कसं घालवू शकतो, आपलं स्वरूप ओळखून आपण घेऊ शकतो आणि आपण ते घालवू शकतो. श्रोते हो, ही सगळी गोष्ट कृष्णाच्या त्या एका श्लोकात येते जिथे कृष्ण म्हणतो की हे पार्था, मला या जगामध्ये काहीच करण्यासारखं नाहीये. तुम्ही विचार करा एकदा फक्त इमॅजिन करून बघा, आपण रोज रात्रंदिवस पळतोय कशाच्या ना कशाच्या मागे तरी, पण जेव्हा अशी मनाची स्थिती होईल, जेव्हा आपण असे पळत असतो त्यावेळेस भीती असते, रिझल्ट काय होणार, हातामध्ये निष्पन्न काय होणार. मी पळतोय खरा, मी ऑफिसमध्ये हे टार्गेट पूर्ण तरी करू शकेन की नाही, मी हे करतोय, मी इन्व्हेस्टमेंट करतोय, त्याच्यावरती मी रिटर्न्स तरी घेऊ शकेन की नाही, मी मुलांना एवढं वाढवतोय, पण मी मुलांना खरंच मोठं झाल्यानंतर ते मला मानतील की नाही, मुलांच्या आयुष्यामध्ये माझं काहीतरी महत्व राहील की नाही. प्रत्येक गोष्टीच्या मागे आपली काही ना काहीतरी कामना चिकटलेली आहे. आणि ज्या क्षणी आपण असे होऊ ना बिंदास्त, आय डू नॉट केअर व्हॉट विल हॅपन, मला नाही काळजी काय होईल त्याची, मला नाही काळजी की माझं हे टार्गेट अचीव होईल की नाही, त्या मीटिंगला जाणं याच्यात मला आनंद आहे, त्या क्लायंटला ती सर्व्हिस नीट पोहोचणं यात मला आनंद आहे, इन्व्हेस्टमेंट करत असताना माझ्या मुलांसाठी मी करून ठेवणं हे माझं कर्तव्य करणं आहे आणि ते करत असताना आय एम एन्जॉईंग इट. ओ माय गॉड, व्हॉट द अमेझिंग थिंग. ती काम करतानाच मला एवढा आनंद येतोय. त्याचं बीज हे करुणा आहे, त्याचं बीज हे आनंद आहे. लोकांसाठी एकदा झटून बघा. मी खरंच सांगतेय की तुम्हाला जर दुःख आहे ना, मी अनेक वेळा असं होतं, तुम्हाला काय, मला सुद्धा भरकटल्यासारखं होतं. भरकटल्यासारखं म्हणजे रोज तुमचं हे ऑफिस, हे रोजचं शेड्यूल, ही मुलं, हे नातेवाईक, मग हे लग्न समारंभ, हे काय म्हणतात सगळे काही रीती रिवाज, सण वार, सगळं करताना भरकटल्यासारखं होतं. कुठेतरी आपण विसरून जातो की वाय आय एम डुईंग दिस, कुठेतरी आपण हे विसरून जातो. आणि ज्या वेळेस हे रिमाइंडर मिळतं ना की नको बेटा, नको दुःखी होऊस, थोडंसं दुसऱ्यांसाठी जगून बघ, मग कुठेतरी जाऊन थोडंसं दानधर्म केला किंवा एखाद्या तहानेल्याला पाणी दिलं किंवा ऑफिसमध्ये सुद्धा एखाद्याला कुणाला काहीतरी कळत नव्हतं त्याला थोडी मदत केली, ते करण्यामध्ये किती आनंद आहे बघा. जो आनंद आपल्याला लाखो करोडोंनी मिळू शकत नाही ना, तो आनंद एखाद्याचा हात पकडून मिळू शकतो. लक्षात घ्या.
तो मदतीचा हात पकडून मिळू शकतो. श्रोते हो, जे काही कृष्णाला बोलायचंय ना ते कर्मण्येवाधिकार असते, जे 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 काही असेल ना कर्माचा सिद्धांत, त्या कर्माच्या सिद्धांताला मी एका चार्टमध्ये टाकलेले आहे. तो चार्ट मी पुस्तकं वाचूनच बनवलेला आहे. कुठेही असं अगदी म्हणतात ना की हे मीच केलंय असं मी त्याच्यामध्ये म्हणत नाहीये, पण हे सगळं वाचून त्याच्यामधून एक चार्ट आलेला आहे डोक्यामध्ये. तो चार्ट मी इथे ठेवलेला आहे, पण तो चार्ट मी तुम्हाला दाखवण्यापूर्वी मला असं वाटतं तुम्ही तो लिहून घ्या. कसा लिहिणार? सगळ्यांच्या हातामध्ये पेन आहे? सगळ्यांच्या हातामध्ये पेन आहे? बरोबर आहे. चला वरती लिहा, वरती लिहा कामना कर्तव्य, वरती लिहा कामना कर्तव्य, कामना कर्तव्य. ठीक आहे. एका कॉलम मध्ये वरती कामना कर्तव्य 3 कॉलम करा, 1 2 3. ठीक आहे. त्यातला मधला जो कॉलम आहे त्याच्यावरती लिहा कामना कर्तव्य, त्याच्या बाजूला लिहा करुणा कर्तव्य. काय लिहिणार? करुणा कर्तव्य. बघा बरं का, समजून घ्या, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. कामना कर्तव्य त्याच्या बाजूला करुणा कर्तव्य. ठीक आहे. आता जो चार्टचा पहिला कॉलम आहे ना, हे झालं हेडिंग कामना कर्तव्य करुणा कर्तव्य. आता कॉलमचा जो पहिला भाग आहे ना तिथे नंबर 1 लिहा अंतःकरण, अंतःकरण. नंबर 2 बाह्य जगत, नंबर 2 बाह्य जगत. ठीक आहे. आणि नंबर 3 लिहा दर्शन, नंबर 3 लिहा दर्शन. ठीक आहे. म्हणजे कसं केलंय बघा, 1 अंतःकरण, दुसरं बाह्य जगत, तिसरं दर्शन. ठीक आहे. हा एक कॉलम झाला. दुसऱ्या कॉलमचं आणि तिसऱ्या कॉलमचं हेडिंग काय आहे? कामना कर्तव्य करुणा कर्तव्य. आता बघा बरं का, ज्या वेळेस कर्तव्य कामना कर्तव्य असतं त्यावेळेस अंतःकरण कसं असतं? दुःखी असतं, भयभीत असतं, दुःखी असतं, भयभीत असतं. बरोबर आहे. आणि बाह्य जगत कसं असतं? बाह्य जगत हिंसा, स्वार्थ, हिंसा, स्वार्थ. ठीक आहे. लिहिताय ना सगळेजण? इट्स अ मोस्ट इम्पॉर्टंट क्लास. तुम्ही जे पहिली दुसरीत अटेंड केले, PhDचे वर्ग अटेंड केले त्याच्यापेक्षा पण हे महत्वाचं आहे बरं का. आता जे करुणा कर्तव्य आहे त्याच्यामध्ये अंतःकरण कसं असतं? आनंदी. करुणा कर्तव्यामध्ये अंतःकरण कसं असतं? आनंदी. आणि करुणा कर्तव्यामध्ये बाह्य जगतामध्ये कोणती भावना असते? करुणा. बाह्य जगतामध्ये कोणती भावना असते? करुणा. आता पुन्हा एकदा कामना कर्तव्यामध्ये दर्शन कुठलं असतं? द्वैत, त्रैत, द्वैत, त्रैत. कामना कर्तव्यामध्ये दर्शन कुठलं असतं? द्वैत किंवा त्रैत. आणि करुणा कर्तव्यामध्ये दर्शन कुठलं असतं? अद्वैत, अद्वैत. आता तुम्ही सगळ्यांनी जो बनवलेला चार्ट आहे तो हाच आहे का? एकदा बघा. तुम्हाला सगळ्यांना दिसतंय का मी जे शेअर केलंय ते? नाही ना? एकच मिनिट. हा बघा, असा चार्ट आहे का तुमचा? कामना कर्तव्य करुणा कर्तव्य. याला मी एक नाव दिलंय बरं का, कर्माचे केंद्र. कर्माचं केंद्र काय आहे? या 3ऱ्या अध्यायामध्ये श्रोते हो, जसं मी गेल्या सेशनला तुम्हाला सांगितलं होतं की आपली भावना जशी असते तसं कर्म आपलं बनतं. ती आपल्या मनातली भावना रेक्टिफाय करायची, आपल्याला ती मनातली भावना आपल्याला बदलायची आहे. तर कर्माचं केंद्र कुठलं असलं पाहिजे त्याच्यासाठी हा चार्ट नेहमी लक्षात ठेवा. कामना कर्तव्य करुणा कर्तव्य, त्या दोन्ही कर्म करत असताना अंतःकरण कसं असतं, बाह्य जगत कसं असतं आणि आपण कुठलं दर्शन शास्त्र निभावत असतो ते इथे लिहिलेलं आहे. एम आय राईट? आर यू गेटिंग मी? समजतंय का? लिहिलं सगळ्यांनी? हे लिहिलं ना? व्हेरी गुड. आता मला सांगा, पटलं का तुम्हाला? हे पटलं? हा. आता ह्याच्यातली ना मला एक गोष्ट एक्सप्लेन करायची आहे, कारण काय करावं याच्यापेक्षा महत्वाचं ना काय करू नये हे जास्त महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये कामना कर्तव्यामध्ये बाह्य जगतमध्ये काय काय लिहिलंय आपण? दुःख लिहिलंय, हिंसा लिहिलेली आहे, स्वार्थ लिहिलेला आहे. बरोबर आहे? बाह्य जगतामध्ये. आता हे मी एक्सप्लेन करते तुम्हाला थोड्या वेळामध्ये, ऐका बरं का. ज्या वेळेस आपल्या अंतःकरणामध्ये भीती असते, आपण घाबरलेलो आहोत कशाला तरी, त्यावेळेस आपला जगाबरोबर संबंध कुठला असतो?
कुठला संबंध असतो? स्वार्थाचा. ही गोष्ट कोणासाठी हवे? माझ्यासाठी हवे. भले आपल्याला वाटत असतील की आपली मुलं मोठी झाली पाहिजे, पण मुलं कोणाची मोठी झाली पाहिजेत? आपलीच मोठी झाली पाहिजेत. मग ती जावेची, शेजाऱ्याची, बहिणीची अजिबात चालत नाहीत आपल्याला. त्यातल्या त्यात थोडं जग मोठं झालं ना, म्हणजे आपण कोणाच्या तरी लग्नाला गेलो तर आपण मोठेपणाने सांगतो माझ्या बहिणीचा मुलगा ना ऑस्ट्रेलियाला असतो. मग त्यावेळेस तो आपला होतो आणि ते जगत बाह्य होऊन जातं. कळतंय तुम्हाला? मग जर आपण बाहेरच्या देशात गेलो ना की आपण बोलतो आम्ही भारतीय ना खूप हुशार आहोत. मग हे सगळे आमचे होऊन जातात आणि ते सगळे बाह्य जगत होऊन जातात. आय होप तुम्हाला कळतंय सगळं. ज्या वेळेस अंतःकरणामध्ये कामना कर्तव्य असतं, काही ना काहीतरी स्वार्थ असतो, भीती असते, त्यावेळेस जगताशी आपला संबंध हा स्वार्थाचा असतो. आणि जिथे स्वार्थ असतं तिथे माझं तुझं असतं, हिसकावून घेणं असतं. बरोबर आहे की नाही? तिथे स्वार्थ असतं, हिसकावून घेणं असतं, दुःख घेणं असतं किंवा दुःख देणं असतं. सदैव दुःख घेणं किंवा दुःख देणं असतं. एखादा गरीब भेटला, एखादी बाई स्वभावाने गरीब भेटली तर तिला आपण वरचढून बोलतो, तू अशीच करते, तू तशीच करते, तुम्ही मूर्ख आहात का, तुम्हाला कळत नाही का? पण एखादी बाई जर आपल्यापेक्षा उच्च भेटली तर आपण तिचं सगळं ऐकून घेतो. म्हणजे एकतर आपण दुसऱ्यावरती हिंसा करत असतो किंवा आपण दुसऱ्याकडून हिंसा करून घेत असतो. लक्षात घ्या विषय. एकतर आपण हिंसा करणारे असतो किंवा आपण सहन करणारे असतो. आयदर वी आर क्रिमिनल ऑर वी आर विक्टिम. काहीतरी एक संबंध असतो. लक्षात घ्या तुम्ही. खूप सुंदर आहे. ज्या वेळेस कृष्ण म्हणतो ना की हे पार्था मला या जगात काही करण्यासारखं नाहीये, त्याचा हा सगळा अर्थ आहे की पार्था मी स्वार्थाशी कोणाबरोबरही स्वार्थाने जोडलेला नाहीये. पार्था मी कुठेही हिंसा करत नाही आणि स्वतःवरती करून घेत नाही. पार्था मी कुठलंही काम कामनेने करत नाही. मी प्रत्येक काम हे करुणेने करतो, आनंदाने करतो, दुसऱ्याच्या भल्यासाठी करतो आणि ते करत असताना मला आनंद मिळतो. माझ्या कर्माचं बीज हे आनंद आहे. हे भगवान श्रीकृष्ण सांगतोय. तुझ्या रथामध्ये उभं राहून तुझं सारथ्य करायचंय. का करायचंय? आनंदाने करायचंय. आनंदाने करायचंय. आणि लक्षात घ्या भगवंताने प्रत्येक कर्म जे केलेले आहे, मग ते 16,108 त्या स्त्रियांना त्याने घरी आणलं. किती आत्ताच्या काळात सुद्धा लोक म्हणतात कसला तुमचा देव, कसला तुमचा कृष्ण, एवढ्या बायका त्याने केल्या, एवढे विवाह त्याने केले. मग त्या काळात त्याच्यावरती किती लांछनं उचलली असतील हो लोकांनी, किती त्याच्यावरती टीका केली असेल लोकांनी. पण ते सगळं सहन करून त्या मुलींना चांगलं घर मिळावं, चांगलं राहणीमान मिळावं, चांगलं आयुष्य मिळावं. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांना कोणी चरित्रहीन म्हणू नये, त्यांच्यावरती कोणीही लांछन आणू नये, म्हणून त्या स्त्रियांना पत्नी स्वरूपात स्वीकार करणं ही कृष्णाच्या मनातली करुणाच नाही का? सांगा ना मला, ही कृष्णाच्या मनातली करुणाच नाही का? प्रत्येक कर्म कृष्ण करतोय. ज्या वेळेस ते लोणी मथुरेला जाते कंसाच्या इथे, त्यावेळेस ते माठ फोडून आपल्या गोपिकांना खाऊ घालणं ही सुद्धा काय करुणाच आहे ना. अरे यांना खायला मिळत नाही, हे सगळे बारीक होत चालले आणि तिकडे मथुरेतली लोक ढोली होत चालली. मग यांना तूप खायला घालायचं, यांना लोणी खायला घालायचं, हे सगळं काय आहे? करुणाच आहे ना. स्वतः तो किती लोणी खातो असं फक्त चाकतो. बाकी सगळं कोणाला मिळतं? त्या गोपांना मिळतं, त्या गोपिकांना मिळतं, त्या सगळ्यांना खायला मिळतं. प्रत्येक कर्म कृष्णाचं करुणेने भरलेलं आहे. जरी तो द्वारकाधीश म्हणजे द्वारकेचा राजा जरी तो असला तरी प्रत्येक कर्म कसं करतोय? करुणेनं करतोय. श्रोते हो, या जगात कोण मोठा आहे? जो देतो आहे. आणि कशा पोटी देतो आहे? करुणेच्या पोटी जो देतो आहे. असं नाही म्हणायचो मी त्यांना दिलं. मी ना ताई तुम्हाला काय सांगू, मी दर दिवाळीला सगळे कपडे वाटते. कुठले कपडे वाटते? जुने कपडे वाटते. मी म्हणते अगं बाई ताई काय सांगू, मी सगळ्यांना मिठाई वाटते. कुठली वाटते? सोनपापडी, जी कोणी खात नाही. बरोबर आहे की नाही? म्हणजे एक मिनिट थांबा, जरा एक मिनिट थांबा. श्रोते हो, जर आपल्याला काहीतरी अध्यात्म करायचंय ना, भगवंत काय म्हणतोय? तुला कर्मानेच अध्यात्म मिळणार आहे, तुला कर्मानेच तू आतमध्ये जाणार आहेस आणि कर्मानेच तुला ध्यान लागणार आहे आणि माझी प्राप्ती होणार आहे. पण त्यासाठी कर्म कसं पाहिजे? असं पाहिजे. तसं वालं नकोय कर्म. आपण खूप डांबीस असतो, आपण खूप बेंडल असतो. म्हणजे तुम्ही, मी, आपण सगळेजण कधीतरी ना या गोष्टीचा विचार करा
आणि याच्यामध्ये खूप मजा आहे, खूप मजा आहे. म्हणजे गीता आहे ना, गीता ती अशी सिरियस होऊन हे करायची नाही, सिरियसली तिच्या मागचं तत्व समजून घ्या. बट वेन इट कम्स टू ऍप्लिकेबिलिटी, जेव्हा त्याचं अनुकरण, जेव्हा त्याचं ऍप्लिकेशन येतं ना, त्यावेळेस ना कृष्णाला मध्ये ठेवा. आणि जिथे कृष्ण येतो ना तिथे गंमत येते, लक्षात घ्या. जिथे जिथे कृष्ण आहे ना तिथे तिथे गंमत आहे. कृष्ण म्हणजेच काय? आकर्षण. कोण आकर्षित करून घेतं जगाला? आनंद आकर्षित करतो जगाला. आणि जेव्हा आपण स्वतःवरती असे आनंदी असतो ना, माझा मीच खूप आनंदी आहे, मग जगत सुद्धा आपल्याकडे आकृष्ट होतं, आपल्यामध्ये कृष्ण अवतरित होतो. आणि एकदा आपल्यामध्ये आनंद तो कृष्ण अवतरित झाला ना की जग आपल्याकडे आकृष्ट व्हायला लागतं. मला कोणीतरी ना एक मोठे स्वामीजी भेटलेले, मला त्यांचं ना नाव नाही आता आठवत आहे, पंढरपूर भागामध्ये. त्यांनी ना मला एक गोष्ट सांगितलेली. ते म्हटलेले, ताई मी तुला एक गोष्ट सांगतो, ज्या वेळेस मोठी होतात ना लोक मोठी होतात ना, त्यावेळेस ते वेगळं काही करत नसतात. म्हणजे तुमचे हे फॉलोवर वगैरे भेटवायचे असतील ना इंस्टाग्रामवरती, युट्यूबवरती, फेसबुकवरती, तुम्हाला फॉलोअर्ससाठी प्रयत्न करावे लागतो. पण जेव्हा ते प्रेमानंदजी महाराज, पिवळ्या कपड्यांमधले प्रेमानंदजी महाराज, ते भक्त जेव्हा बोलायला लागतात ना, त्या भक्तांमध्ये कृष्ण अवतरित झालेला असतो, म्हणून त्यांच्याकडे जगत सगळं आकृष्ट होतं. जर संत ओळखायचं असेल ना तर लक्षात घ्या त्यांच्यामध्ये कृष्ण अवतरित झालेला आहे. मग त्यांना प्रसिद्ध होण्यासाठी इंस्टाग्रामवर जावं लागत नाही, त्यांना युट्यूबवर जावं लागत नाही, लोक आपोआप मागोवा घेत येतात. आनंद जिथे दिसतो ना तिथे लोक आपोआप येतात. मग आपण काय म्हणतो? लोक ना कोणी मला प्रेम करत नाही, कोणीही मला प्रेम करत नाही, या जगामध्ये ना मी एकटाच आहे, माझ्यावरती कोणी प्रेमच करत नाही. अरे तूच कोणावरती प्रेम करत नाही तर जग तुझ्यावरती कसं प्रेम करणार आहे? कसं प्रेम करणार आहे? जगत कसं आहे? जग हे आपलं आरसा आहे, जग हे आपलं आरसा आहे. जर एखाद्याकडे एक चॉकलेट आहे, तो म्हणतो हे चॉकलेट खाऊन माझं पोट भरणार आहे का? भरणार आहे का पोट? एका चॉकलेटने पोट माझं भरणार नाहीये. मग तो चुकून आरशासमोर गेला, त्याला अजून एक चॉकलेट दिसलं, अरे वा अजून एक चॉकलेट. आता मला तुम्ही सांगा, त्या आरशातलं चॉकलेट खाऊन त्याचं पोट भरणार आहे? नाही भरणार ना, बरोबर आहे ना. तसं पण आरशात त्याला काय दिसते? चॉकलेटच दिसते. मग आता त्याला काय वाटतंय? हे छोटंसं चॉकलेट नको, हे मोठं चॉकलेट हवंय, मला मोठं चॉकलेट हवंय. मग आरशामध्ये मोठं चॉकलेट कधी प्रकट होईल? जेव्हा त्याच्या हातामध्ये मोठं चॉकलेट असेल. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? आपण काय म्हणतो? मला जगताकडून प्रेम हवंय. जगत कोण आहे? तुझाच आरसा आहे. जर तुझ्यामध्ये प्रेम असेल तर तुला जगामध्ये प्रेम दिसणार आहे. आणखीन प्रेम हवंय, आणखीन प्रेम उत्पन्न कर, तुला आणखीन प्रेम दिसणार आहे. आपण काय करतो माहितीये? आपण मीच एकटा आहे, मला या जगात कोणी नाही, मी दुःखी आहे, सगळ्यांनी माझ्यावर प्रेम करावं असं आपल्याला वाटत असतं. पण ते चुकीचं आहे. आपण लोकांवरती प्रेम केलं ना की लोक आपल्यावरती प्रेम करतात. खूप साधा सिद्धांत आहे, लिहून घ्या कुठेतरी. जगत हा आपला आरसा आहे, जग हा आपला आरसा आहे. जसे आपण असणार तसंच जग दिसणार. आणि हे गीता नाही म्हणत, तर आत्ताचं विज्ञान, क्वांटम केमिस्ट्री, क्वांटम फिजिक्स काय म्हणतो? क्वांटम फिजिक्स, जगत, द एक्सटर्नल वर्ल्ड एक्झिस्ट वेन यू आर एक्झिस्टिंग. एखादा माणूस गेला या जगातून, त्याच्यासाठी जगत आहे का? नाहीये. जोपर्यंत तो आहे तोपर्यंत जगत आहे. तो गेला की जग संपलं. आता या क्षणी मी इथे बसलेली आहे, माझं गीता सेशन आहे, ही काही मंडळी माझ्याशी जुडलेली आहेत, हे माझं जगत आहे. हे कुठपर्यंत आहे? जोपर्यंत मी आहे या देहाने तोपर्यंत हे माझं जगत आहे, त्याच्यानंतर हे जग संपलं. जर आपण आहोत तर हे जग आहे. पण त्याची पण गंमत कशी आहे बरं का? आपले डोळे केवढेशे आहेत? केवढेशे आहेत? एवढेच आहेत ना डोळे? एवढेच डोळे आहेत आपले, ठीक आहे. पण त्या एवढ्याशा डोळ्यांमधून एवढं मोठं जग दिसतं. आपण असतो एवढंशे आणि आपलं जग केवढं असतं? खूप मोठं असतं. अगदी त्याप्रमाणे आपलं प्रेम एवढंसं असलं तरी भगवंताची ही कृपा आहे, ते जगताच्या रूपाने मॅग्निफाय होऊन आपल्याकडे येतं. म्हणून भगवंत म्हणतो भरपूर द्यायची गरज नाहीये, बस थोडा आहे, थोडाही दे दो. प्रेम किती द्या? थोडंसं द्या, पण द्या ते थोडंसं तरी. तुम्ही थोडं दिलं ना की ते भरपूर येणार आहे, तुम्ही भरपूर दिलं की ते आणखीन भरपूर येणार आहे. खूप सुंदर. म्हणजे मला ना अक्षरशः मला असं वाटतंय मनातल्या मनात की कुठे ती सद्बुद्धी सुचली आणि या गीतेला सुरुवात केली अशा पद्धतीने. म्हणजे वाचनात वगैरे भरपूर वेळ आली, पण ज्या वेळेस बोलायच्या निमित्ताने त्याचं चिंतन होतं ना त्यावेळेस कृष्ण आणखीन 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 कळायला लागतो.
काय कृष्ण बोलतोय की हे पार्था, या जगामध्ये मला मिळवण्यासारखं काही नाही, मग खोदून काढा, खोदून काढा. का नाही त्याला मिळवण्यासारखं काही? तो तर द्वारकाधीश आहे. मग तरी पण तो कर्म करतोय. आताही तो कुरुक्षेत्रामध्ये उभा आहे. ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेस सुद्धा तो युद्धभूमीवरती होता. प्रत्येक क्षणी भगवंत युद्धभूमीत आहे. त्या काळच्या राजकारणाचा मेन जर कोणी किंग असेल तर तो भगवान श्रीकृष्ण आहे. का तो आहे? का तो रणांगणामध्ये उभा राहतो सतत? कारण त्याच्या अंतःकरणामध्ये आनंद आहे, करुणा आहे, आणि त्याला जगाला संदेश द्यायचा आहे की कितीही योगाची तू प्राप्ती करून घेतलीस, तू योगाधीश जरी झालास, तू योगीराज जरी झालास, तरी तुला कर्म करून दाखवायचंय. कारण मी कर्म करायचं थांबवलेलं नाहीये, तर तुला सुद्धा कर्म करून दाखवावं लागणार. कारण ही जनता, हे जनसमुदाय माझंच कॉपी करत असतात. मी जसा वागतो तसंच ते सुद्धा वागत असतात. माझंच अनुकरण ते करत असतात, असा भगवंत सांगतोय. किती सुंदर आहे ना. थोडस समजून घ्यायला अवघड जातंय, पण आता काय करा, तो जो चार्ट आहे ना तो असा डोळ्यासमोर ठेवा आणि प्रत्येक कर्म करत असताना माझ्या मनात कुठला भाव आहे ना हे समजून घ्या. स्वतःच्या मनात कुठला भाव आहे, कामना आहे की करुणा आहे, समजून घ्या. जर करुणा असेल तर तुम्ही अद्वैतामध्ये जगता आहात, अंतःकरणामध्ये आनंद आहे, आणि लोकांच्या प्रती तुमची कुठली भावना आहे? निस्वार्थ भावना आहे. आणि जर कामना कर्तव्य आहे तर लोकांच्या प्रती स्वार्थ आहे, त्यातून घडणारी हिंसा आहे, अंतःकरणामध्ये दुःख आहे. आणि तुम्ही जगत कुठे आहात? तुम्ही त्रैतात तरी जगत आहात, नाहीतर तुम्ही द्वैतात तरी जगत आहात. हा त्याचा अर्थ आहे. आणि बघा, आपल्यातली बरीचशी लोक आपल्याकडे ना दोन दर्शन मुख्य मानतात, द्वैत आणि अद्वैत, पण मूळतः आपण त्रैतात जगत असतो. आपण भगवंताला कोणीतरी तिसराच मानत असतो. जो तिसराच नाहीये तो इथेच आहे. लक्षात घ्या विषय. निदान तो प्रवास त्रैतापासून द्वैतात तरी होऊ द्या. खूप सुंदर आहे. आचरण केलं तर खूप सुंदर आहे. जर भगवंताने दिलेली ही व्यवसायात्मिका बुद्धी पार्था, ही जी बुद्धी जर वापरली ना तर सगळं काही सोपं 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 आहे. आपण आपल्या गोष्टीकडे वळूया पटकन, कारण आजचा विषय खूप मोठा आहे, खूप बोलण्यासारखा आहे. आणि जमलं तर तुम्ही पुढच्या सेशनला सुद्धा नेणार आहे, कारण कृष्ण इथून पुढे तेच बोलतोय की तो कर्म का करतोय. आपल्यासारख्या फालतू माणसांचं कर्म सुद्धा बोलताना एवढा वेळ जातो हो. मग त्या कृष्णाने एक 15-20 श्लोक घ्यायला नको का त्याचं कर्म सांगायला? साधीशी गोष्ट आहे ना. तर आजच्या गोष्टीमध्ये एक साधा माणूस असतो, साधा एक गृहस्थी माणूस असतो. तर प्रत्येकाच्या एरियामध्ये ना कुठलं तरी मिठाईचं दुकान मस्त असतं, जिथली मिठाई सगळ्यांना आवडत असते घरातल्या. ठीक आहे. तर तो माणूस जिथे राहत असतो ना, फॉर एक्झाम्पल आमच्या ठाण्यामध्ये प्रशांत कॉर्नर सगळ्यांना आवडतं, मुलुंडमध्ये गेला हरिओम सगळ्यांना आवडतं. तिकडची मिठाई घ्यायला दिवाळीला दसऱ्याला तर रांगाच्या रांगा लागलेल्या असतात. ठीक आहे. तर तसाच तो मनुष्य त्याच्या एरियातलं सुंदर मिठाईचं दुकान, आणि त्या मिठाईच्या दुकानामध्ये सणाचा दिवस एवढी गर्दी असते ना, आणि त्याच्या बायकोने सांगितलेलं असतं त्याला, तुम्ही गेला 2 वेळेस तिकडे गेला, रांगेत उभे राहिला पण तुम्हाला मिठाई भेटली नाही, तुम्ही पोचेपर्यंत मिठाई संपली. यावेळेस असं करू नका, वेळेत रांगेत जाऊन उभे राहा आणि मिठाई घेऊन या. असं कोण बोलतं? बोलतो ना आपण कोणाला तरी. तर तशीच त्याची सुद्धा बायको त्याला ओरडली, म्हणली आज रांगेत तुम्ही वेळेत जा आणि मिठाई घेऊन या. तो माणूस जातो, रांगेमध्ये उभा राहतो, आणि त्याला दिसतं अरे पुढे अजून 15-20 लोक उभी आहेत, माझी वेळ कधी येणार, माझी पाळी कधी येणार. म्हणून तो थोडासा चिडतो, दुकान बंद व्हायची वेळ आलेली आहे, मिठाई संपायला दिसते तिकडे. म्हणून तो आरडाओरडा करतो, अरे तुम्हाला कळत नाही का, चला ना पटापट पुढे, कोण कोण मध्ये मध्ये येऊन घुसतंय, कळत नाहीये का, चला चला पुढे जा, मला आज मिठाई घेऊनच जायची, गेल्या 2 वेळेसपासून मी वाट बघतोय, सारखा मी मिस करतोय, आम्ही खायची की नाही, आम्ही गरीबाने मिठाई खायची की नाही, असं काय काय तो बडबडत असतो. तेवढ्यात एक असा सूट बूट घातलेला माणूस येतो, असा मागून येतो, त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो. तो असा मागे वळून बघतो, अरे बाप रे, कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. अरे हो, हा तर आपला दुसरीतला मित्र आहे. अरे तू इकडे काय करतोयस? तो बोलतो, अरे तुलाच बघून मी इकडे आलो, तू इकडे काय करतोयस? तो म्हणतो, अरे बघ ना मिठाई घ्यायला उभा आहे, माझा अजून नंबरच येत नाहीये, कसं करायचं? तर तो म्हणतो, तो जो सूटबुटातला माणूस म्हणतो, अरे चिंता करू नकोस, आता बघा बरं का, दोघं वर्गमित्र आहेत, दोघंही एकाच वयाचे आहेत, पण हा थोडासा त्याच्या कर्मामुळे प्रारब्धामुळे मागे राहिलाय परिस्थितीने, आणि हा त्याच्या कर्माने प्रारब्धाने पुढे गेलेला आहे.
तर दोघं जण सुद्धा मित्र असतात. तो सूटबुटातला माणूस त्याचा हात धरतो आणि म्हणतो चल पुढे. तो म्हणतो नाही 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 मी नाही पुढे येत, रांगेत उभा राहा, रांगेत उभा राहा, माझा नंबर जाईल इथला. तो म्हणतो अरे असू दे रे, तू चिंता करू नकोस, तू चल माझ्या बरोबर. असं म्हणत तो त्याचा हात धरतो आणि त्याला त्या मिठाईच्या दुकानात नेतो. तिथे मोठ्या खुर्चीवर त्याला बसवतो, पाणी प्यायला देतो आणि मिठाईचा एक सुंदरसा तुकडा त्याच्या हातावरती ठेवतो आणि त्याला म्हणतो खाऊन तर बघ. तो म्हणतो म्हणजे काय? तो म्हणतो अरे ज्या मिठाईच्या दुकानात तू रांगेत उभा आहेस ना, ते दुकानच माझं आहे रे, ते दुकानच माझं आहे. आता दृष्टांत इथे संपला. लक्षात घ्या, 84 लक्ष योनी, 84 लक्ष योनीचा फेरा घेऊन आपण पळतोय पळतोय पळतोय. जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च. सतत 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 पळतो आहोत पळतो आहोत पळतो आहोत. पण तेवढ्यात कुठले तरी आपल्याला तुकाराम महाराज भेटले, कोणीतरी ज्ञानेश्वर माऊली भेटल्या. आपण हे भल्या मोठ्या रांगेत उभे आहोत. 84 लक्ष योनीचा फेरा क्रॉस करून जायचंय. कुठे जायचंय? मनुष्य जन्मात जायचंय. मग आपल्याला काय मिळणार? मोक्षाचं साधन मिळणार. मनुष्य जन्म म्हणजे मोक्षाचं साधन, दुसऱ्या योनीत साधन नाही. पण जर आपल्याला कुठला संत मिळाला तर या सगळ्या योनींचा फेरा आपण क्रॉस करून डायरेक्ट मनुष्य जन्माच्या उच्च कोटीला जाऊन प्राप्त होतो आणि भगवंताची प्राप्ती करून घेतो. अगदी त्याप्रमाणे ज्याप्रमाणे तो गरिबीमध्ये खितपत त्या रांगेत उभा होता, त्याला काही क्षणासाठी का होईना त्याच्या मित्राने हात धरून आणलं, त्याला समोर बसवलं आणि तेवढी सगळी रांग त्याची चुकवली. अगदी त्याप्रमाणे ती रांग तर शुल्लक होती, मिठाईसाठी होती. पण ज्या वेळेस आपल्या आयुष्यामध्ये हे जे संत येतात, ते आपला हात धरतात, ते आपला हा 84 कोटी योनीचा फेरा क्रॉस करतात, लिटरली क्रॉस करतात. आणि यासाठी ना थोडं चिंतन करा. एखादा किडा दिसला ना, एखादा किडा जमिनीवर दिसला ना, तर विचार करा आपण पण कधीतरी या योनीत जाणार आहोत किंवा आता योनीतून जाऊन आलेलो आहोत. इट्स अ ट्रूथ, इट्स अ ट्रूथ. हे खरं आहे, हे सत्य आहे. प्रत्येक किड्यामध्ये तोच आत्मा आहे. हेच तर ज्ञानेश्वर माऊली म्हटल्या ना, देहा देही एक सर्वा घटी राम. कोण आहे? तोच आहे ना. ओ मुंगीतही तोच आहे. मला हे प्रश्न ना मी स्कूलमध्ये असताना पडायचे की ही मुंगी कोणीतरी सहज मारतं, पटक्कन मारतं, पण ती मारल्यानंतर ती मृत्यूदंडाची शिक्षा नाही होत. माणसाला मारल्यावरती मृत्यूदंडाची शिक्षा होते, पण प्रत्येक प्राण्यामध्ये तोच आत्मा आहे, तोच जीव आहे. ही ज्युडिशियरी जी बनवलेली आहे ना, ही न्याय व्यवस्था, ती माणसानेच बनवलेली आहे, स्वतःला उच्च समजून बनवली आहे. म्हणून माणसाला जर मारलं तर त्याला शिक्षा होते, पण बाकी कोणाला मारलं तर शिक्षा होत नाही. पण याचा अर्थ ती शिक्षा होत नाही असा नाहीये. वरच्या न्यायाधीशामध्ये ती शिक्षा होते, वरच्या न्यायालयात ती शिक्षा होते. प्रत्येक प्राण्यामध्ये तो आत्मा वसलेला आहे आणि आपण त्याच योनींना क्रॉस करून मनुष्य जन्मामध्ये येतो. पण ज्या वेळेस संत आपला हात धरतात ना, संत जेव्हा आपला हात धरतात ना, त्यावेळेस आपल्याला VIP ट्रीटमेंट मिळते आणि आपण डायरेक्ट भगवंताच्या दरबारामध्ये जाऊन तिथे उभे राहतो. आता ही गोष्ट वेगळी आहे की कोणाला भगवंताच्या दरबारात जायचंय. ताई, तुम्हाला जायचं असेल भगवंताच्या दरबारात, आम्हाला जायचंच नाहीये. कशाला जायचंय? मग त्याच्यामध्ये आम्ही आपली भक्ती करण्यामध्ये सुखी आहोत. गप्प बस खोटारड्या. आपण खूप खोटारडे असतो. काही नाही, आपल्याला भगवंताचं वगैरे सुख काही नसतं. ते भजनात पण आपलं हेच असतं की कोण माझ्याकडे बघतंय, मग कोण माझ्यासारखी टाळी वाजवतंय का, माझे इतके सुंदर कपडे कोणी घातलेत का, मग मीच कसा आलो बघा भजनाला. प्रत्येक ठिकाणी श्रोते हो समजून घ्या, आपलं कर्म समजून घ्या आणि त्या गोष्टीमधून वर येण्याचा प्रयत्न करा. गीता हे समजावून सांगते. आता मला सांगा, ही गीता आउटडेटेड आहे का? हे दृष्टांत आउटडेटेड आहेत का? आर दे गोइंग टू बी? नो, नॉट एट ऑल. कधीच नाही होणार ते आउटडेटेड. तर आजच्या गोष्टीतला जेव्हा जेव्हा वाटेल ना की आपल्याला कंटाळा येईल ना कीर्तनाला जायचा, चांगलं श्रवण करण्याचा, भजन करण्याचा, जिथे जिथे कंटाळा येतो ना तिथे तिथे ही गोष्ट आठवा आणि समजून चला. कीडे मकोडो की तरह अगर जिंदगी नहीं जीनी है. काही लोक तर माणूस असून सुद्धा किडो मकोड्यांसारखे जगतात, किड्यांसारखेच जगतात. त्यांनाच माहिती नसतं मी का रेंगाळतोय, इथून तिकडे का रेंगाळतोय, लोकांनाच माहिती नसतं. कधीतरी ट्रेनमध्ये बसा, बघा लोक कशी गुंतलेले असतात. तो असा फोन सतत 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 बघतायत. का बघतायत? काय कारण आहे? जस्ट इमॅजिन, तो फोन अफू पिल्यासारखे. अहो ती अफू असते ना, त्याची नशा संपते काही तासांनी, पण ह्या फोनची नशा संपत नाही. दिन ब दिन वाढते 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 वाढते. आम्ही बनवली पुरी, खारी पुरी, गोड पुरी, तिखट पुरी, आमकी पुरी, तमकी पुरी, बनवतोय खातोय, बनवतोय खातो. बघा ना, बघा. जस्ट स्टॉप समवेअर, कुठेतरी थांबा, बघा. कृष्ण म्हणतोय की हे पार्था, या जगात मला कुठलंच कर्तव्य करण्यासारखं नाही, तरीही मी करतोय.
तशीच वेळ आपल्याही आयुष्यात येऊ शकते, ज्या वेळेस आपण संतांचा हात धरू आणि या सगळ्या रांगेतून पुढे जाऊ. सगळे लोक अजून इथेच आहेत, रेंगाळू द्या रेंगाळू द्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, एक गोष्ट मला ना लोक हा प्रश्न, म्हणजे मी म्हणत नाहीये बरं का, पण हा प्रश्न विचारतात, उत्तर म्हणून मी माझं उदाहरण देते. लोक विचारतात की कसं सुचतं कसं सुचतं कसं सुचतं. इथलं बोलायचं नसतं, वरचं बोलायचं नसतं, आधी वर जाऊन बसायचं असतं, मग बोलणं वरचं येतं. लक्षात घ्या, आधी वर जाऊन बसायचं आणि मग बोलणं जे येतं ते वरचं येतं. तुम्ही खालीच बसून जर वरचं बोलायचा प्रयत्न केला ना तर ते नाटक वाटणार आहे, ते ढोंग वाटणार आहे. म्हणून मनस्थिती वरची केली पाहिजे, मनस्थिती वरची केली पाहिजे, मग मुखातून निघणारे उच्चार सुद्धा वरचे असतील. अगदी त्याप्रमाणे आपल्या मनाची भूमी, मनोभूमी उच्च प्रकारची केली पाहिजे. मग हातातून होणारं कर्म सुद्धा रॉयल असतं, हातातून होणारं कर्म सुद्धा त्या कोटीचं असतं, त्या लेवलचं असतं, त्या श्रेष्ठतेचं असतं. ज्यावेळेस कृष्ण कर्म करतो, कृष्णाने असं जगून दाखवलंय की तो देव आहे, हे त्याने सांगितलं शेवटी अर्जुनाला. अगदी त्याप्रमाणे आपल्यामध्ये संतत्व आहे, संतत्वानंतर देवत्व आहे, फक्त आपण त्याला मिळवलं पाहिजे, मिळवलं पाहिजे. मिळेल तेव्हा मिळेल, आधी वागून तरी दाखवा, सुरुवात तरी करूया आपण सगळ्यांनी इथून. सो आय होप आजच्या गीतेचे 4 श्लोक सगळ्यांना थोडं 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 तरी घोटून घोटून मी हे करण्याचा प्रयत्न केला आहे. मी स्वतःच्या चिंतनातून जे काही येईल ना ते पुढे मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि पुढच्या श्लोकांमध्ये असंच आपण पुढे जाऊया. जर कोणाला काही बोलायचं असेल तर प्लीज क्विकली बोला, कारण आजचा जो सेशन झालंय ना, मला माहित आहे की असे विचारांचे बीज ना मी असे पदरातून असे काढून काढून फेकलेत. सगळ्यांच्या डोक्यामध्ये अनेक विचारांचे बीज गेलेले आहेत. सो लेट स्टार्ट. बोला शोभनाताई. म्यूट वर आहात, म्यूट वर आहात. हा बोला. मनस्थिती बदलली तर परिस्थिती बदलता येते थोडक्यात. बरोबर. आणि आजचं सेशन इतकं सुंदर झालं ना की पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटते. सगळं त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल तर नक्की. हा ताई टाकणार. आणि दुसरी गोष्ट तुम्ही बालोपासने बद्दल बोललात तर यदुवीरांनी पूजणार गिरिधरांनी पूजणार हे भजन मला फार जवळचं आहे. वा. बऱ्याच वेळा म्हणते ते स्वतः एकटी असेल ना तेव्हा. पुढच्या सेशन मध्ये बोलून दाखवणार, पुढच्या सेशन मध्ये. येस येस. हा मग आपण वेळ काढूया, पुढच्या सेशन मध्ये बोलून दाखवा. हो नक्की. त्याची चाल पण इतकी सुंदर आहे आणि मला फार आवडतं. आणि वा. आमच्या सोसायटीमध्ये भजन वगैरे असतं ना तेव्हा मी बोलते जाऊ. वा वा, खूप छान ताई, खूप छान. आपण वाशीला त्या परमार्थ सदन वगैरे तिथे अटेंड केलेले. तसं कोरोना नंतर ऍक्च्युली बंद झालं, पण त्याच्या आधी मी वाशीला वगैरे जाऊन अटेंड केलेले परमार्थ. खूप सुंदर आहे, खूप छान ताई. आणि आपण पुढच्या वेळेस ते बोलूया, भजन घेऊया. आणि इथून पुढे कसा प्रयत्न करूया ना, काही श्लोकांना सुद्धा ना, आता आपल्यातली बरीच लोक अशी माहीर झालेत किंवा ती आधीपासूनच माहीर होती, ते माझ्या प्रेमासाठी आले असं म्हणायला हरकत नाही. श्लोक सुद्धा तुम्ही बोला, छान वाटेल ते. आणि मग तुमच्या मागून मी बोलेन, मला आवडेल फार. ठीक आहे. अजून कोणाला काही बोलायचंय? देवकीताई बोलायचंय? नाही बोलायचंय. बरं अर्चनाताई बोला. हा. म्हणजे तो दाखवतोय आणि त्याच्या मनात आज काहीतरी वेगळं असतं. बरोबर. बाह्य जगात तुम्ही आंतरिक जग जे चार्ट तुम्ही जर केला ना तो खरोखरच चांगला असतो. की माणूस खरंच बाह्य जगात जो वावरताना वेगळाच असतो आणि त्याचं आंतरिक जग काहीतरी दुसरंच असतं. बरोबर. त्याला ते अध्यात्म आणि देवाकडे पोहोचणं ही खूप वेगळी, खूप लांबची गोष्ट झाली. बरोबर. हे सगळं म्हणजे कुठेतरी काही भक्ती म्हणा हे तर खरं आपण असतो. असं माणूस मला आपल्यापासूनच बोलेल की आपण काहीतरी फक्त एक प्रयत्न केल्यासारखं करत असतो, दाखवत असतो, फक्त मी प्रयत्न करतो. म्हणजे अंतरात, आपल्या अंतरात्म्याला माहिती असतं ते आपण खरे किती आहोत ते. फक्त आपण ना डुंकून बघत नाही, आतमध्ये आपण ना डुंकून बघत नाही. आता तुम्ही जेव्हा बोलत ना तर ते एक डोक्यात तो विचार आला की खरंच माणूस स्वतःच्या आतमध्ये काहीतरी विचार करतो का की नक्की माझी मनस्थिती आणि आंतरिक आणि बाह्य दोन्ही काय आहे. बरोबर. हे सगळं नक्की स्ट्रॉंग आहे काय खरं आहे. बरोबर. एक तो ग्रे एरिया आहे तो
ग्रे एरिया आहे, बरोबर. कळू शकत नाही, इझिली कळू शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये, म्हणून हातातून होणारं कर्म, कुठलंही कर्म होताना ना आधी टेस्ट केलं पाहिजे आतमध्ये. लिटमस टेस्ट कशी असते, बेसिक आहे की ऍसिडिक आहे, तसं आधी आपण टेस्ट केलं पाहिजे की करुणा कर्तव्य आहे की कामना कर्तव्य आहे. आणि जर कामना कर्तव्य आहे ना, तर त्याचं रूपांतरण आपण करुणा कर्तव्यामध्ये केलं पाहिजे. करुणेचं बीज तिथे आलं पाहिजे. त्यासाठीच ध्यान असतं ताई, त्यासाठीच ध्यानाची प्रक्रिया असते. म्हणजे लोक, स्वामीजी म्हणतात, स्वामी माधवानंद स्वामी म्हणतात की कुठेही असताना आध्यात्मिकाने एका गोष्टीची काळजी घ्यावी की तो स्वस्थ आहे का. स्वस्थ आहे का म्हणजे आत्ताच स्वस्थ नाही, आरोग्यवान निरोगी स्वस्थ, तो स्वस्थ नाही, स्वमध्ये स्थित, स्वतःच्या अंतःकरणाची स्थिती, त्या स्थितीमध्ये स्थित आहे का, स्वस्थ होऊन कर्म करायचं असं स्वामीजी म्हणतात. याच्यासाठीच म्हणतात. आणि जसं ध्यान करत जाणार ना, तसं हळूहळू ना आपण कॉन्शियस होत जातो. व्हॉट इज अ स्पिरिच्युअलिटी, आत्मज्ञान म्हणजे काय, कॉन्शियसनेस वाढणं म्हणजे काय, हाच कॉन्शियसनेस ना, दुसरा काय कॉन्शियसनेस, दिस इज द कॉन्शियसनेस. बरोबर बोललात ताई. येस ताई, मला एक विचारायचं होतं. बोला ना उज्ज्वला ताई. ते बघा, तुम्ही सांगितलं भक्ती मार्गाने जाणाऱ्याचा प्रवास हृदयापासून ब्रह्मरंध्रापर्यंत, ज्ञान मार्गाने जाणारे आज्ञाचक्रापासून ब्रह्मरंध्र, बरोबर. आणि कर्मयोगाने जाणाऱ्याचा प्रवास कसा सांगितला. कर्मयोगाने जाणाऱ्याचा प्रवास, जसं आपण आता लहान असतो ना, त्यावेळेस आपल्याला काय वाटत असतं, मी स्वतः, बाहेरचं जगत आणि देव कुठून तरी मला बघतोय, त्रयित. ठीक आहे. मग हळूहळू आपलं काय मिसअंडरस्टँडिंग दूर होतं की देव कुठेतरी दूर बसलेला नाहीये, देव कुठे आहे, माझ्यातच आहे. पण तरी सुद्धा आपल्याला मी वेगळं आणि हे जगत वेगळं वाटत असतं. म्हणजे काय, द्वैत. बरोबर. आणि मग जसजसा साधकाचा प्रवास साधनेने पुढे पुढे होत जातो ना, त्यावेळेस त्याला कळतं काय, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. हे जग काय आहे, विष्णुमय आहे. तोच विष्णू, तोच देव, तोच भगवंत, तोच परमात्मा जो इथे आहे तोच त्याच्यामध्ये आहे. म्हणजेच काय, द्वैत अद्वैत. म्हणजे काय, त्रैत, द्वैत आणि मग अद्वैत, असा तो प्रवास आहे. आणि म्हणून ना हा शब्द आपण कधी ऐकला नाहीये, त्रैत, पण मला हे जाणवलं की आपण त्रैतातच जगत असतो, त्रैतातच जगतो ना. विचार करा ना, आपण अजून किती लहान आहोत, आपल्याला पोचायचंय कुठे, अद्वैताकडे. आपण आहोत त्रैतातच आहोत अजून. आपण वाटताय त्या 3 पायऱ्या साध्या सोप्या, पण त्या साध्या सोप्या नाही आहेत. त्या पायऱ्या खूप अवघड आहेत आणि त्या पायऱ्या क्रॉस करायला गेलं ना तर जन्मानुजन्म निघून जातील, अशा त्या पायऱ्या आहेत. व्हेरी गुड, थँक्यू ताई. अजून कोणाला काही बोलायचंय? ओके. सो मी असं म्हणते की हे सेशन इथेच संपलं. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, माऊलींच्या चरणी समर्पित करूया. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आकल्पायुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो